गणपती बाप्पा सेक्टर 2चा विघ्नहर्त्याचा विजय असो। नमस्कार भावांनो आणि भावांच्या वहिनींनो, मी स्मॉल आर्टिस्ट पीके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका बनेल कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये। दिल से ही क्यों नहीं चाहती उसको दिल से निकालने के ढूंढू बहाने। बोला सेक्टर 2च्या विघ्नहर्त्याचा विजय असो। आपल्याला हिंदी नाही जमत, हिंदी मराठी मिक्स करणार आहे मी गणेश दादासाठी। लाइव बना दूंगा ब्रो, देख मत। नमस्कार भावांनो आणि भावांच्या वहिनींनो, मी स्मॉल आर्टिस्ट पीके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका बनेल कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये। आजचा आपला ब्लॉग आहे 10व्या दिवशीचा विसर्जन सोहळा। आज आहे आपल्याला कलव्याला कॉल जे आपण आगमन वाजवलं तीच आपल्याला आज विसर्जन पण वाजवायचे। आणि आज भाई बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी असेल, गणपती बाप्पा चालले परत एका दिवसाची वर्षभर वाट बघावी लागेल आता सर्वांनाच। तसं आता आपण निघलोय घरातून, लोकेशनवरती जाऊया आणि भेटूया पुढे। पाऊस काय थांबत नाही बघा आपले मित्र, पाऊस बघा पाऊस काय थांबत नाही। आता बघू कसं वाटते पाऊस। दाखवा इथे, आम्हाला पण दाखवा। तो अभी बारिश आ रहा है, इसलिए हम लोग रुके हैं। बारिश जाने के बाद हम लोग घूमने जाएंगे। घूमने जाएंगे। चाललंय नाश्ता करायला। हम जा रहे हैं अभी नाश्ता करने। छत्रीची वाट बघितली आम्ही, छत्री कोण देत नाही आम्हाला। भिजत चाललंय। पाऊस आम्हाला बी धावणार, तुम्हाला बी धावणार। नाश्ता वगैरे करून आलो मगाशी आणि आता आपला भाव भेटला, तर भाव एक तुम्हाला रॅप ऐकूया। बोल भाई। दिल से ही क्यों नहीं चाहती उसको दिल से निकालने के ढूंढू बहाने। मैं कभी सिगरेट कभी दारू कभी बियर में हूँ आना। वो मेरी जाना ये बात मैं कभी तूने जाना कि तुझसे इश्क में करने के सारे नशे के तरीके आजमाया। हाँ फिर भी बात ना बनी, चल कोई ना, तू मेरे साथ नहीं चल कोई ना। पल वो था कितना हसीन जब तेरे ही बाहों में मेरी सुबह से शाम डली। ना मुझको काम था कोई, हाँ बस काम था यही कि तेरी बातें मैं सुनूं, तेरी आंखें में पढ़ूं, तेरे ही ख्यालों में धीरे धीरे ढलता चलूं। बस एक ही गल तुझसे मैं कहता रहूं, बेबी आई लव यू, बेबी आई लव यू एंड यू आर द ओनली वन हु इज सो क्लोज टू मी। जान लेना तू ही मेरे सबसे करीब, मेरी जिंदगी में बेबी तू ही सबसे लजीज। जिसे देखा तेरी आंखों में वैसा मैंने किसी को तो देखा नहीं। ना बोलो मुझे बेचारा, एक तरफा प्यार था मैं मेरा और मैं खुद को तो यूं ही सता रहा। तो मैं भी चलूँ उन राह पे जहाँ होती ना जिक्र तेरी, होती ना बातें। हाँ चल कोई ना, हाँ मैं भी तेरा ना हुआ, चल कोई ना, हाँ तू भी मेरी नहीं हुई, चल कोई ना, हाँ जहाँ जी ले अपनी जिंदगी, चल कोई ना, हाँ चल कोई ना, हाँ चल कोई ना। चढक भाई चढक। तुम्हाला रॅप आवडला तर भाई नक्की कमेंट करून सांगा, आपण याला पुढच्या ब्लॉगमध्ये पण घेऊ। आता आपले बाकीचे मित्र वगैरे आल्यावरती भेटतो तुम्हाला हळूहळू। आणि भाई आज आपल्याला मोठा टास्क दिलेला आहे गणेश दादाने की आपल्याला हिंदीमध्ये पण ब्लॉग बनवायचा आहे। तो भाई आज मचा देते अपन हिंदी मराठी मिक्स करके। अभी क्या ही बोल सकते हैं, आप लोग को हिंदी आता नहीं है तो भी ट्राई करते भाई। गणेश दादा के वजह से आप लोग को हिंदी बोलना पड़ता है, तो भाई बोल देंगे। चलो ट्राई करते हैं, मिलते आगे। चलो अभी अपन बैटरी लेके जा रहे हैं, 5 बैटरी अपने पास। प्रथमेश दादा आला है, तो भाई आपल्याला हिंदी नाही जमत, हिंदी मराठी मिक्स करणार आहे मी गणेश दादासाठी। मी हिंदी बोलायचं ट्राय करते पण ते मराठीमध्ये सुचतं नाही होते माझ्याकडून, तो भी अपन ट्राई करते भाई। अभी बैटरी लिया है, 5 बैटरी लिया है अपने साथ प्रथमेश है। तो भाई अभी अपन बैटरी वगैरह रखते हैं, मिलते हैं अभी डायरेक्ट मंडप में। चलो गणपती बाप्पा यंदाचं आमचं 18वं वर्ष आहे आणि या 18व्या वर्षात सर्व मुलांची जी आम्हाला साथ लाभलेली आहे ती खूप विश्वसनीय आहे आणि यंदाचा सोहळा खूप मोठ्या थाटामाटात साजरा झालेला आहे। बोला सेक्टर 2च्या विघ्नहर्त्याचा जय असो।
लाइव बना दूंगा ब्रो, देख मत। या फेमस भाऊ तू, चष्मा भाले रे भाई। हार वगैरे दिला आता, फोटोशूट चालू आहे, फोटोशूट वगैरे करूया आणि भेटूया तुम्हाला नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये। एवढी घाई नाही, फोटोशूट वगैरे केल्यावरती भेटतो तुम्हाला। चला 10 मिनिटांनी भेटतो आपण। क्राऊड बघा तुम्ही किती, क्राऊड बघा, 10 लाख पब्लिक आहे सेक्टर 2 मध्ये। चालेल, कॅमेरा जागा नाही पूर्ण। सेक्टर 2 चा विनार्थाचा विजय असो या वर्षी लवकर या। पे हमारा संतोष पोपट बन के आया। संतोश मदने, क्या बोलना चाहोगे आप? संतोष कुछ नहीं बोलना चाहता। अभी बारिश बहुत गिर रहा है, अभी बारिश बहुत गिर रहा है, इसके लिए संतोष भाई कुछ बोलना नहीं चाहते। तो भाई आज अपने को हिंदी मराठी मिक्स करना है और व्लॉग में मचाना है अपने को भाई। तो चलो मिलते हैं आगे, तब तक देखते रहिए आप। कॅमेरामॅन प्रणील के साथ तोतला प्रथमेश। भाई आपण लोकेशनला पोहोचलोय वगैरे, आता नाश्ता वगैरे करून आलो। प्रथमेश भाई मला शोभा वगैरे चाललाय, भाई नाश्ता वगैरे करून आलो। आता इकडे मंडपमध्ये थांबलो, इकडे बाजूलाच हातगाडी वगैरे अजून बांधायची बाकी आहे आणि मंडळाचं पण अजून काय नक्की नाही की गणपती विसर्जन कुठे करायचं। इकडे कलव्या नाक्याला विसर्जन होतं, पण तिकडे मोठ्या मूर्तीचं विसर्जन करायला अलाउड नाही वाटतं। आता बघू आपल्याला पण किती वेळ लागतो ते। बाकी भाई हे लोक नाश्ता करतात, प्रथमेश, प्रशांत सर्व। आता सर्व केल्यावरती मग आपले भाऊ वगैरे कोण आला तर भेटू आपण, नाही मग डायरेक्ट चालू केल्यावरती भेटू। चला हे बघा जादू आपला लाडका मित्र देवाडी का सकाळ सकाळ भाई परेलला जाऊन दर्शन घेऊन आलाय। काय परवा रे नाही पण आज पण जाऊन आला विसर्जन सोहळ्याला। भाई तिकडून डायरेक्ट इकडे आला। बदलायचा राजा, रात्री परत जायचं। आता रात्री परत एक टीम जाणार आहे आमची। ब्लॉग मध्ये पण येणार ते। ब्लॉग मध्ये बघा, कॅमेरामॅन जी 24 तास के साथ राहुल देवाडी का म्हणतो भाई। रेनकोट बदली करून आलाय आता भाई। आता चालू करणार आहेत, चालू केल्यावरती भेटतो तुम्हाला। चला टाटा, बाय बाय, गुड नाईट। संकेत यार नको ना भाई, काढला संकेतला घेतलं लंकेत। चलिए शुरू करते हैं।
राहुलचं देवाडी का प्रथम इथं कोळी बादशाह रोहन. आपल्या आगमनला आपल्या ब्लॉग मध्ये भेटला आपला भाऊ. काय बोलतो भाऊ परत? काय नाही, आता आपला विसर्जन आपला राजा चालला आहे तिकडे. आणि जर आपला राजा जर चांगला वाजला ना 20-20 नोटाचं भरपूर भेटणार त्यांना. आणि पुढची सुपारी पण मानाची सुपारी भेटणार. म्हणून चॅनल वरती गेला पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. वरती टॉप वर गेला पाहिजे. कडक भाई नेहमी सारखं हाड बोललाय. आता आपण पण नाश्ता वगैरे आपला झालाय. 5-10 मिनिटात चालू करू. डायरेक्ट चालू केल्यावरती भेटू. काय म्हणतो राहुल? लालबागला जायचंय ना? रात्री जाऊ ना. लालबागला जायचंय भाई. पण भेटत रात्री आपला कंटिन्यू आहे. नवीन ब्लॉग नाही बनणार. हा सगळं दाखवतो या ब्लॉगमध्ये. हा एकच. आणि पुढचा भाई आता उद्याचा आपला शेवटचा ब्लॉग 11व्या दिवसाचा गणपती. त्याच्यानंतर मग डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटणार. ग्रुप सोड डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटणार. पण चला भेटूया. पॅकअप वगैरे झालाय सर्व काही.
पाऊस आहे त्याच्यामुळं फोन जास्त सारखा बाहेर वगैरे नाही काढला. आता चाललो आहे आपल्या गाड्या घ्यायला. फ्रेश होऊन आता तिकडून गाड्या वगैरे घेऊ. फक्त वरचं टी शर्ट चेंज करू आणि डायरेक्ट बॉम्बेला गेलो तर जाऊया नाहीतर नाही, कारण की यांना सकाळी एक कॉल वाजवायचे त्याच्यामुळे मग ओनर परत शिवा घालेल. आता एरियामध्ये गेल्यावरती आपलं समजेल की उद्या जायचं आहे की नाही. आपले दोघं भाऊ तर बोलतायत जायचं आहे. आता बघू, चला भेटूया पुढे. तर भावांनो फायनली 1 वाजलेत आणि आता डायरेक्ट पॅकअप वगैरे करून डायरेक्ट कलव्यावरून सामान घेतलं. आपल्या ओनरच्या घरी ठेवलं सामान आणि डायरेक्ट घरी आलो आहे, कारण की बराच उशीर झाला आज. आणि भाई आज फुल मस्त मजा वगैरे आली. शेवटचा दिवस होता आज, 11वा दिवस, 10वा दिवसच. तर भाई जास्त काय बोलत ना, आता थकलो वगैरे आणि उद्या सकाळी पण जायचं आहे कॉल वाजवायला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग आपला शेवटचा असेल गणेश उत्सवामधला. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भावांना भेटूया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.